नमस्कार, सुनेत्रा व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कर्वे रोडवरील हर्षल हॉल येथे महाराष्ट्र व्यापारी पेठेचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे एक्झिबिशन सुरू आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी। नमस्कार, आपला हा 35 नंबरचा महालक्ष्मी एंटरप्राइजेस हा स्टॉल इथे एक्झिबिशन मध्ये लागलेला आहे व्यापारी पेठेच्या। तर आपलं नाव काय? माझं नाव शंकर प्रभुदेसाई। अच्छा, आणि आपण हे सगळं स्टॉल लावलेला आहे बरोबर? तर काय काय वस्तू आपल्याकडे विक्रीला? आपल्याकडे मॅडम भेडामध्ये तवे वगैरे आहेत। अच्छा, त्यामध्ये आणि ते सगळे सीझन केलेले आहेत, म्हणजे वळसवलेले आहेत। ते नॉर्मली कसे ते कच्चे आहेत, ते वळसवून दिलेले आहेत। बरं, त्याच्यामध्ये लोखंडामध्ये तवे वगैरे आहेत। बिडामध्ये आपटे पात्र आहे। अच्छा, कड्या वगैरे पण आहेत बिडामध्ये। यांच्या किमती काय साधारण? ताई तो 1600 रुपयाला आहे। बरं, त्याच्यामध्ये तुम्हाला असे हनीकॉम मध्ये पाहिजे त्या ट्रिपल लेअर मध्ये हनीकॉम मध्ये पण तव्या येतात। अच्छा, त्याच्यावरती कसं ऑइल कमी, तेल कमी होतं, म्हणजे कमी तेलामध्ये तुम्ही याच्यामध्ये डोसा, चपाती, घावणे, भाकरी वगैरे म्हणजे सगळे एकाच स्तरावरती करता येतात त्याच्यामध्ये। बरोबर, हे आप्पे पात्र इथे? हो, आप्पे पात्र पण आहे। ते पण सीझन म्हणजे तयार केलेलं आहे, वळसवलेलं आहे। अच्छा, डायरेक्ट वापरता येतं। बरोबर, हे 1000 रुपयाला आहे। त्याच्यामध्ये मोठा आहे ते 1200 रुपयाला आहे। बरोबर, आणि शिवाय हे लोखंडाचे आहेत तवे, हे चपाती, भाकरी, परोठे वगैरे करायला मस्त आणि लोखंड वापरायचं जेणेकरून आयर्न आपल्या शरीराला मिळतं। तर हे खूप छान आहे। ह्याही लोखंडी कडे आहे, त्याच्यामध्ये विदाउट हँडल ही आहे। अच्छा, हँडल मध्ये पाहिजे तर अशा हँडल मध्ये पण आहे। अच्छा, मस्त। असं फ्राईंग पॅन पाहिजे असं फ्राईंग पॅन मध्ये आपण काही फ्राय करतो। आणि हे सुद्धा लोखंडाचं? अरे वा, आणि छान डिझाईन असं आहे की जसे काही ते नॉनस्टिक कुकवेअर आहे। मस्त। या स्टीलच्या कडे आहे मला वाटतं इथे। या फ्राईंग करायला, तळायला वगैरे सगळ्याला वापरायचं आहे। त्याच्यामध्ये स्टिक होत नाही, थोडं पण चिकटत नाही। अच्छा, मस्त। यांची रेंज किती पासून किती 200 रुपयाला आहे स्टार्टिंग रेंज। अच्छा, त्याच्यामध्ये हँडल मध्ये पाहिजे तर हँडल मध्ये पण आहे, त्याची स्टार्टिंग रेंज 500 रुपयापासून आहे। अच्छा, मस्त। त्याच्यामध्ये नंगरी पण येते, मला वाटतं खमण ढोकळ्यासाठी आहे का? नाही, हे ट्रिपले मध्ये नंगरी येते, आपण काय फ्राईंग करतो किंवा आपण भाज्या वगैरे करतो त्याच्यासाठी वापरायचं आहे। बरं बरं, फ्राईंग साठी किंवा आपण ढोकळाही नक्कीच लावू शकतो त्याच्यावरती। जसे पातेली पाहिजे तसे लहान लहान पातेली पण येतात। वाह, मस्त। आपण करतो वगैरे, डाळ वगैरे करायला, राईस वगैरे करायला। खूपच सुंदर। आणि इथे कढयांचे बरेच प्रकार आहे। शिवाय ही जाळी सारखं हनीकोम, अच्छा, ह्याची तुम्ही मगाशी दाखवला तवा त्या पद्धतीचंच आहे। हे एक नवीन प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतोय। बरोबर, मस्त। त्याच्यामध्ये फ्राय पॅन पाहिजे तसे फ्राय पॅन पण येतात, आपण फ्राईंग करतो त्याच्यामध्ये। बरोबर, मस्त। आणि हे पितळीचे इथे दिसतात, बिर्याणी करायला, बिर्याणी पॉट। वा, मस्त, खूप छान। त्याचा शेप इतका सुंदर आहे, मस्त। आणि त्यातही सगळ्या साईज आहेत। त्याचे डबे पण येतात, आपण ठेवतो वगैरे। मस्त, खूप छान। हे डब्यांची काय किमती आहेत? तिथे 800 आणि 900। अच्छा, ओके। आणि इथे सुद्धा हंडी आहे, मसाला डबे वगैरे पण आहेत। अरे वा, मसाल्याचा डब्बा कितीचा आहे मला सांगा? 1800 रुपयाला। 1800, आणि पण 4 1800। त्याचं झाकण लावा आणि झाकणावरचं डिझाईन बघा किती सुंदर आहे, मस्त। म्हणजे पितळीचा जो ट्रेडिशनल लुक आहे त्याला हे काहीतरी मॉडर्न लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मस्त। इथे सुद्धा बघा, याचा सुद्धा वरती सुंदर डिझाईन आहे डब्याला, खूपच छान। हंडी वगैरे पण आहे, मस्त। चिकन करायला, बिर्याणी पॉट वगैरे। वा वा, खूपच छान। हे सुद्धा पितळीच्या भांडे आहेत इथे, आणि आतून कलही केलेली आहे। बरोबर, त्याच्यामध्ये टेस्ट छान लागते काही बनवलं तर। बरोबर, आपण थालीपीठ करतो किंवा भरलं वांग, भरलं एकदम छान टेस्ट लागते त्याच्यामध्ये। हे मशीन आपण दिसतं इथे, हो, आरती नगारात आहे। वा, मला ते बघितल्याबरोबर लक्षात आलं। पूजेच्या वेळी आपण घरामध्ये सुंदर असं छान लावू शकतो, मस्त, खूपच छान। आणि 2 मिनिटांमध्ये सगळं वातावरण प्रसन्न झालं बघा इथलं सुद्धा। त्याच्यामध्ये कसं मोर आणि शंखाचा आवाज दिलेला आहे ऑलरेडी, तुम्हाला कमी जास्त पाहिजे तर स्लो फास्ट करता येते। बरोबर, मस्त, खूपच छान। त्याच्यामध्ये अशी नुसती तुम्हाला अशी इलेक्ट्रिक बेल पाहिजे तर नुसती बेलही येते। अच्छा, इथे वातीचे दिवे पण दिसतात। आपण गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये 9 दिवस वगैरे लावतो। बरोबर, आणि त्याच्यासाठी बघा पूर्वीच्या काळी स्टोला असायची बघा वर वात येण्यासाठी, तसं त्यांनी एक सोय छान केली आहे जेणेकरून आपले हातही तुपाचे, तेलाचे होणार नाही। वा, आणि अखंड दिवा आपला तेवत राहील। त्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज आहेत, लहान, मीडियम, मोठा वगैरे। अच्छा, खूपच सुंदर।
उंच गंज पण आहेत बघा. आपण काही दूध वगैरे साठी, दुधासाठी, दहीसाठी, ताक वगैरे करतो त्याला वापरायचं ते. खूप छान. आणि सगळे जार क्वालिटीचे येतात ताई. हो बरोबर. हे तुम्ही गरम करायला वापरतात गॅसवरती वगैरे स्टोअर करून ठेवायला. शिवाय चहाची किटली पण आहे पितळीची. त्याच्यामध्ये चहा बनवता पण येतो किंवा शोपीस म्हणून नाही ठेवता येते. बरोबर, खूप छान. आणि इथे भाजी कटर आहे. हो, व्हेजिटेबल वगैरे कटिंग करायला. याचं पूर्वीचं चहाचं भांडं पण येतं शकुंतला नावाचं. बरोबर. चहा, राईस, डाळ वगैरे करायला काही मस्त. आणि इथे बघा केळीचं पान आहे पितळीचं. प्युअर ब्रासचं आहे ताई. हे कधी काळा पडत नाही ताई, हिरवा पडत नाही. आहे तसंच राहणार ते नैवेद्य वगैरे दाखवायला देवाला वगैरे. म्हणजे आता घासण्याचं एक टेन्शन येतं ते पण तुम्ही दूर केलेलं आहे जर हे काळं पडत नाही तर. खूपच छान, मस्त. शिवाय इथे पितळीचा तवा दिसतोय मला जो कुठेही बघायला मिळणार नाही. चपाती, भाकरी, पोळ्या वगैरे करायला ताई. आणि शिवाय ते ठोक्याचं आहे त्यामुळे ते दडस दिसतंय. त्याचं किती दडस आहे हे लक्षात येत आहे बघितल्याबरोबर. खूपच छान. एक ज्युसर आहे ताई. अच्छा. ज्यूस करणं म्हणजे संत्रे, मोसंबी वगैरे असतात, डाळिंब वगैरे, द्राक्ष वगैरे जे सॉफ्ट फळ असतात त्यांचं इझिली ज्यूस करतो. आतमध्ये टाकायचे फक्त वरून प्रेस करतात. बिया असतात त्या सगळ्या एका साईडला जमा होतात. इझिली इथून ज्यूस होता येतात. अच्छा, फ्रेश ज्यूस तयार लगेच. म्हणजे क्लीन करायला पण इझिली आहे. अतिशय सुंदर. शिवाय इथे पापड भाजण्यासाठी जाळी आहे. शेकायला आहे. वांगी पण आपण भाजू शकतो भारताची. आपल्या चहा गाळण्या आहेत, आले किसणी आहे, सुरी आहे, घुसळणी आहे. खूपच छान, मस्त. सगळंच स्टॉल असा भरगच्च आहे. शिवाय लाकडाचे इथे चमचे पण आहेत आणि लाटणे वगैरे असे सुद्धा सगळ्या वस्तू आहेत. हे पावभाजीचं स्मॅशर आहे, मस्त. पोळपाट आहे, चॉपर बोर्ड आहे. वा, पितळीचं बघा इथे करंजीचा जो चमचा असतो मागच्या बाजूने कतरणी ज्याला म्हणतात ते पण आहे. पितळीची सांडशी पूर्वीच्या काळी बघायला मिळायची बघा, आजही आपल्याला बघायला मिळते तुमच्या स्टॉल वरती. आणि नक्की खरेदी करू. ही काशाची वाटी दिसते. हा, तर काशाची वाटी बरोबर. आता उन्हाळ्यासाठी ह्या गोष्टी असलेल्या खूप चांगल्या घरामध्ये. हे बघा, हे साऊथ इंडियन स्टाईल चहाचा ग्लास पण आहे. वा, मस्त. छान. शिवाय मागे पण आपण बघू शकतो बघा, पितळीचं मोठं घमेलं आहे, पितळीच्या कढया आहे, पातेले आहेत, तांब्याच्या वस्तू आहेत. सगळं तुमचं किचनच्या सगळ्या उपयोगी वस्तू इथे मिळणार आहेत. असा हा स्टॉल आहे, बघू शकतो आपण. स्टॉल नंबर 35 महालक्ष्मी एंटरप्राइजेस आपल्या हर्षल लॉन मध्ये हे सुरू आहे एक्झिबिशन महाराष्ट्र व्यापारी पेठेकडून. तर इथे नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी वंश गार्डन मुंबईवरून आलेलो आहे. माझ्याकडे सर्व गृहोपयोगी वस्तूंचं सामान आहे. माझ्याकडे चार्जेबल लायटर आहे, USB ला चालतं. याला 1 तास चार्ज करा, 3 महिने वापर करा. ऑन करा, बटन दाबा, गॅस पेटला जातो. याच्यामध्ये आपण मेणबत्ती, पंट्या, दिवे, कापूर, अगरबत्ती, समई, निरांजन वगैरे पेटवू शकता. तेलाच्या, तुपाच्या वाती. दिवाळीला तुम्हाला एका वेळेला 20-25 पंट्या पेटवता येतात तुम्हाला. आणि वॉटरप्रूफ आहे, पाणी लागलं खराब होत नाही. ऑर्डर लायटरला आपल्या पाणी लागलं खराब होतं, पाण्यामध्ये पण खराब होत नाही. छानपैकी यूज होतो तुम्हाला याच्यामध्ये. हे तेल तूप वगैरे लावायला ब्रश येते तुम्हाला याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला हुक्स आहेत, भिंत सोडून कुठेही चिटकवा तुम्ही. लाकूड, सनमायका, फोरमायका, मेटलला. आणि एक खूप 5 किलो वजन घेत असतं. खूप छान मजबूत आहे तुम्हाला याच्यामध्ये. यामध्ये हे आईस रोलर आहे, याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, काकडी तुकडे, ॲलोवेरा जेल वगैरे भरायचं. या इथून पाणी भरा, तुम्हाला डीप फ्रीजर मध्ये ठेवायचं. बर्फ तयार होतो. बर्फ तयार झाला का फेस मसाज करायला वापरता येतं तुम्हाला याच्यामध्ये. हे सोप डिस्पेन्सर आहे. सोप तुम्हाला याच्यामध्ये भांड्याचं लिक्विड वगैरे ठेवता येतं. हँडवॉश करायला पण वापरता येतं. बरोबर. अशा कापूरदाणे आहेत, कापूर जाळायला. मस्त. आणि तिथे तुम्ही लावून ठेवली आहे त्यामुळे मला एकदम छान आल्याबरोबर कापुराचा इथे छान सुगंध आला. मस्त. इथे पण या जाळ्या आहेत, वांगे भाजण्यासाठी वगैरे लागतात. आणि हे ब्रश पण इथे दिसत आहेत. स्लाइड साठी येत आहे. बाथरूम किचनच्या टाइल्स स्वच्छ करा, स्लाइडिंग साफ करा. एक बीटिंग करायसाठी, मिल्कशेक, कोल्ड कॉफी साठी आहे. बीटर आहे तुम्हाला याच्यामध्ये. बॅटरी ऑपरेटर आहे तुम्हाला एकदम हँडी आहे. मस्त. आपल्याला मायक्रोफायबर डस्टर येतो. बाजारातून जो ऑर्डिनरी आपण डस्टर आणतो 8-15 दिवस वापरतो, फेकून देतो. हा मायक्रोफायबर मध्ये येतो. याला आपण पाण्यात डीप केलात का हा 1.5 ते 2 लिटर पाण्याला ऑब्झॉर्ब करतो. पाणी सोडत नाही, हा पाण्याला पकडून ठेवणार. याला जेव्हा पेना तेव्हा पाणी सोडतो. लादी फरशी पुसतो आपण 2 ते 3 वेळा कपडा मारतो. याला एकदाच कपडा लावून घ्यायचं, जागेला पूर्ण कोरडं केलं जातं.
पुन्हा आपल्याला ओला कपडा सुका कपडा लावावा लागत नाही, पूर्ण ड्राय आणि क्लीन होऊन जातं, एकदम स्वच्छ झालं, सुकलं कोरडं झालं. याला आपल्याला चहाचे कॉफीचे ऑइलचे मसाल्याचे वगैरे डाग पडतात, कपड्याला आपण साबण सर्फ लावून वॉश करत धुवत पिळत बसतो, याला ठेवायचं ओढायचं, हे डाग वगैरे सगळे याला येतात, याला पाण्यामध्ये सोडलं की हा स्वच्छ होतो, याला तेलकट चिकट काही राहत नाही तुम्हाला, याला पिळलात का हा स्वच्छ. हा एक कपडा आपल्याला 7 ते 8 महिने वापरता येतो तुम्हाला. आणि हा कोणत्या मटेरियलचा आहे? हा मायक्रोफायबर मध्ये येतो तुम्हाला, इंडियन आहे आपलं सर्व. आणि किंमत काय याची? हा 120 ला एक आहे, 200 ला 2 येतो. एक कपडा 7 ते 8 महिने वापरता येतो तुम्हाला याच्यामध्ये, काही डाग वगैरे राहत नाही. आणि पुसण्यासाठी एवढी साईज बरोबर आहे, कमी नाही आणि जास्त नाही, मस्त. आणि इथे आपण तो कपडा बघू शकतो, इथे यांच्याकडे आहेत त्याचे पीस पण. हे मॉस्किटो नेटच्या जाळ्या साफ करायला ब्रश येतं. स्लायडिंग मध्ये आपल्या मच्छरच्या मॉस्किटो नेटच्या जाळ्या ज्या असतात याला हा 0 मायक्रॉनचा ब्रश आहे, याला असं आतून फिरवलं का धूळ माती ही पूर्ण बाहेर निघून जाते. नंतर याला ओलं करानी पुसून घ्या, पुसलं तर हे स्वच्छ झाल्यानंतर याला जी काही धूळ माती लागलेली असते हे साफ करायला याच्यामध्ये हा ब्रश दिलाय आणि हा स्वच्छ करू शकता. रनिंग वॉटर मध्ये स्वच्छ करा, वापर करा. नंतर याला बाथरूम किचनच्या टाईल्स स्वच्छ करायच्या, टाईल्सला लिक्विड लावा, स्वच्छ करून घ्या, वायपरने ओढा. स्लायडिंग विंडोचे ग्लासला लिक्विड लावायचं, स्वच्छ करायचं. 2 in 1 आहे. आणि इथे म्हणजे हे याचं जे हे इथे आहे हे खरबडीत आहे का? हे तुम्हाला 3 ते 4 वर्ष वापरता येते तुम्हाला याच्यामध्ये. हा स्पिन मॉप आहे लादी फरशी पुसायला, याला आपल्याला बकेटची गरज लागत नाही तुम्हाला, याला पाण्यामध्ये असं डीप केलं की हा पिळता येतो तुम्हाला याच्यामध्ये. हा ओला आणि सुखा दोन्हीला वापरता येतो. ओपन केलं असं की सुख्यामध्ये केर कचरा लोटायला, ओल्यामध्ये लादी फरशी पुसा, भिंत वगैरे साफ करा, झाली भिंती साफ करा, बाथरूम किचनच्या टाईल्स, स्लायडिंग विंडोचे फ्रेंच विंडोज वगैरे असतात साफ करा, सिलिंग वगैरे स्वच्छ करायचं, सिलिंग स्वच्छ करता येतं तुम्हाला. मल्टीपर्पज. हो, मल्टीपर्पज आहे. आणि याची किंमत काय? हा 450 ला येतो. 2 रिफिल मिळतात, बाहेर 650 ला एकच रिफिल मिळते, इथे 450 ला. यातून खेचलं की हे निघतं. याला मशीन वॉश करता येतं, हँड वॉश करता येतं. याला आपल्याला 3 बाण दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 3 खाचे आहेत, स्लॉट्स आहेत. याला अडकवा आणि हा फिट करायला एकदम इझी सोपं आहे, वर्क आहे तुम्हाला याच्यामध्ये. बरोबर, मस्त. हो, ग्लास क्लिनिंग करण्यासाठी येतं. याच्यावर आपल्याला लिक्विड घ्यायचं, साबणाचं पाणी, शॅम्पूचं पाणी वगैरे काही लिक्विड घ्यायचं आणि लिक्विड लावून घ्यायचं तुम्हाला. कार ग्लास आहे, विंडो ग्लास आहे, स्लायडिंग ग्लास आहे. लिक्विड लावायचं, वायपरनी वाईप करून घ्यायचं, पूर्ण ड्राय आणि क्लीन होऊन जातं. पुन्हा ओला कपडा सुका कपडा लावावा लागत नाही. एकदाच लिक्विड लावा, क्लीन करून घ्या. मस्त, खूप छान. तर वंश गार्डनचा हा स्टॉल हर्षल हॉलमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र व्यापारी पेठेतर्फे हे प्रदर्शन सुरू आहे, तर इथे नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. आता आपण स्टॉल नंबर 42 त्रिमूर्ती रोस्टेड मिलेट या शॉपवरती आलो आहोत. आपलं नाव काय? सागर. अच्छा. आणि कोणते कोणते प्रोडक्ट आहे आपल्याकडे? ज्वारी, बाजरी, नाचणी. अच्छा. असे 3 प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये पॉप्स आहे ज्वारी, बाजरी, नाचणीचे. 3 मेक्सिकन फ्लेवर आहेत, 3 चीज फ्लेवर आहे. अच्छा. आणि चिवडा आहे ज्वारी, बाजरी, नाचणीचा. अच्छा. आणि सगळं रोस्टेड ऑइल फ्री आहे. अच्छा, मस्त. आणि इथे आपण आता आलेलो आहोत हर्षल हॉलमध्ये. आपलं एक्झिबिशन सुरू आहे, तिथे भरपूर स्टॉक तुम्ही इथे आणलेला आहे. आणि यांच्या किमती सांगू शकाल मला? हे पफ्स जे आहे ते 80 ला 1, 150 ला 2 आहे. आणि चिवडा 120 ला 1, 200 ला 2. अच्छा. आणि हे सगळं रोस्टेड असल्यामुळे सगळं हेल्दी वस्तू आहे आपल्याकडे. तर खूप छान असं हेल्दी प्रोडक्टचा हा स्टॉल आहे अतिशय. तर नक्की इथे व्हिजिट करा. थँक्यू सो मच. आता आपण आलो आहोत श्रीलंका टूर स्पेशालिस्ट अमेझिंग श्रीलंका हा एक स्टॉल एक्सप्लोर करतो आहे. इथे काका आपल्याला काही माहिती देत आहेत, आपण ती ऐकूयात शांततेने. काका, आपल्याला आपली काय माहिती तुम्ही देऊ शकतात? मी गेले 25 वर्ष श्रीलंकामध्ये सेटल आहे, त्यामुळे श्रीलंकाची खडानिखाडा माहिती आहे मला. बरोबर. मी साधारण सिनियर सिटीजनना तिकडे घेऊन जातो, कारण ही 12 दिवसाची टूर असते. आणि ज्युनियर लोक म्हणजे तरुण वर्ग तेवढा 12 दिवस आपला वेळ काढू शकत नाही. बरोबर. हा एक मुख्य उद्देश असतो. श्रीलंकामध्ये एवढ्या रिझनेबल रेटमध्ये ही टूर नेतोय की मला असं वाटतं की दुसऱ्या टूर ऑपरेटरच्या समोर मी 30 ते 35% कमी रेटमध्ये ही टूर नेतो. अरे वा. त्यातनं मी एका 4 स्टार हॉटेलबरोबर श्रीलंकाच्या बीच हॉटेलमध्ये मी ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे एक हॉटेलियर आणि टूर ऑपरेटर फ्रॉम श्रीलंका या दृष्टीने ही टूर मी कमी रेटमध्ये एफोर्ड करू शकतो. खूप छान. तुम्ही आम्हाला बसूनही काही माहिती दाखवली इथे तुमची, तरी चालू शकते.
तर ही आपली श्रीलंका टूरचा हा आपल्याला एक यांनी पॉम्पलेट दाखवलेला आहे. तर अतिशय कमी रेटमध्ये रिजनेबलमध्ये ह्या ट्रिप्स तुम्ही अरेंज करतात बरोबर. हा नंबर आहे, काहीही वाटलं तर या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि श्रीलंका व्यतिरिक्त आपण फक्त श्रीलंकाच्याच टूर नेत असतो. आता मी श्रीलंकात राहतो त्या कारणाने मला असं वाटतं की मी त्या कंट्रीला न्याय देऊ शकतो बरोबर. आणि मी सगळी हॉटेल जी आहेत ती माझी 4 स्टार्स हॉटेल सगळी बीच हॉटेल्स आहेत. अच्छा. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन लोकांना अगदी मनसोक्त जेवणा खाण्याची आणि राहण्याची सोय आहे बरोबर. शिवाय माझ्याबरोबर एक जापनीज बस असते, मी रेग्युलर घेऊन त्या बसमध्ये ही 24 तास बस आपल्याबरोबर असते आणि प्रत्येक दिवशी मी हॉटेल बदली करत असतो. काही ठिकाणी 2 दिवस राहतो. अशा प्रकारे टोटल 9 हॉटेल आपण बघतो. एक हॉटेलची टूर पण होते आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात मी रामायणाची बहुतेक स्थळं कव्हर करतो. आता मेन अट्रॅक्शन सध्या माझं चालू आहे की नॉर्थ श्रीलंकाला कुठलाही टूर ऑपरेटर घेऊन जाऊ शकत नाही आणि नॉर्थ श्रीलंकामध्ये जो रामसेतू आहे त्या रामसेतूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो या अटेम्प्टमध्ये. आणि त्याचप्रमाणे रामायणातली जुनं देवळं वगैरे ही तुम्ही फक्त नॉर्थ श्रीलंकामध्ये बघू शकता. त्याचप्रमाणे रामायणाची इतर स्थळं जी आहेत श्रीलंका टूर करताना आपण ही ऑन द वे सगळी आपण पिकअप करत असतो बरोबर. प्रेक्षणीय बरेच आहेत, इतर स्थळं आहेत की बीच आहेत, बीचेस सुंदर बीचेस आहेत आणि चहाचे मळे वगैरे आणि खरेदीला उत्तम वाव आहे तिकडे. हो बरोबर. स्पायसेस वगैरे चांगल्या प्रकारे तुम्ही परचेस करू शकता. टूर एवढी कम्फर्टेबल आहे की 12 दिवस लोकांचे कसे जातात लोकांना माहिती नाही पडत आणि जेव्हा टूर कंप्लीट होते तेव्हा लोक एवढं प्रश्न विचारतात एवढ्या कमी रेटमध्ये तुम्ही कशी अफोर्ड करू शकता बरोबर. त्यात तुम्ही तिकडचेच असल्यामुळे तुम्हाला सगळी माहिती आहे, हा एक प्लस पॉइंट आहे. माझ्याबरोबर माझा श्रीलंकन पार्टनर आहे तिकडे, त्याचा रेड बॉक्स नावाने टूर त्याची माझ्याबरोबर तो असतो. मी स्वतः टूर मध्ये असतो मुख्य म्हणजे 12 दिवस अगदी गाईड प्रमाणे लोकांची व्यवस्थित काळजी घेतो बरोबर बरोबर. कोणाला सिनियर सिटीजनला या टूर मध्ये जॉईन व्हायचं असेल जरूर जॉईन व्हा नक्कीच. आणि जसं आत्ताच काकांनी मला एक फोटो दाखवला 40+ लोक त्यांच्या टूर मध्ये असतात. आपण बघू शकतो 40-45 लोकांपेक्षा जास्तही इथे यांच्या ग्रुपमध्ये आहेत आणि सगळ्यांची अतिशय छान इथे सोय होते, व्यवस्थित कम्फर्टेबल राहतात. 12 दिवस कसे जातात हे कळत नाही असं आत्ताच काका म्हणाले. ही टूर बघा इथून स्टार्ट होते आणि अशी करत ही अशी इथे येते. रामसेतू बघतो आपण इथे, इथून जाफना करून त्रिंकोमाली करून आपण हा रामायणाचा मेन प्लेस आपण बघायला सुरुवात करतो. शेवटी खाली डाऊन साऊथ श्रीलंकाला येऊन आपण इथे कोलंबोमध्ये टूरचा एंड करतो. अच्छा. तर मस्तच असं संपूर्ण श्रीलंका फिरण्यासाठी 12 दिवसाचा हा टूर पॅकेज नक्की तुम्ही घ्या. आणि स्टॉल वरती तुम्ही इन्क्वायरी करायला येऊ शकतात. हा स्टॉल लागला आहे हर्षल हॉलमध्ये. महाराष्ट्र व्यापारी पेठेचं एक्झिबिशन सुरू आहे, तिथे हा स्टॉल सुरू आहे आणि नक्की इथे व्हिजिट करा. वा मस्त, सगळे अप्रतिम तुम्ही आम्हाला इथे श्रीलंकेची सगळी माहिती दिलेली आहे. हा पुढचा आपला सप्टेंबरमध्ये प्रोग्राम सुरू करतोय. श्रीलंका बरोबर व्हिएतनाम पण मी पुष्कळ स्टडी केलेला आहे. हा पण एक 12 दिवसाचा प्रोग्राम ठेवला आणि ज्या कंट्रीमध्ये मी जातो त्या कंट्रीची पहिली स्टडी करतो. लोकांना काय आपण मॅक्झिमम तिकडे देऊ शकतो आणि एकंदर संपूर्ण कंट्री आपण कव्हर करतो याच्यामध्ये. बरोबर. हा माझा नेहमी उद्देश, प्रामाणिक उद्देश आहे. माझ्याबरोबर जवळजवळ 80-85-87 वर्षाचे लोक सुद्धा अरे वा ट्रॅव्हलिंग करत असतात. मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवू शकेन फोटोद्वारे. हो, किंवा इथे स्टॉलला व्हिजिट करतीलच आमचे सबस्क्रायबर्स, तर त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी नक्कीच सगळ्या तुमच्या गोष्टी शेअर करू शकतात. आणि जसं आपण म्हणतोय अमेझिंग श्रीलंका बघायची असेल तर नक्कीच या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू सो मच काका, तुम्ही छान माहिती दिली. थँक्यू व्हेरी मच. तर आपण आता स्टॉलवरती आलो आहे जो आहे डॉक्टर फिक्सिट. हा वेल नोन ब्रँडचा स्टॉल जो सगळ्यांना माहिती आहे आणि वॉटरप्रूफिंगमध्ये यांचा कमाल हात आहे.
सो तुम्ही आम्हाला सांगू शकतात का की काय काय तुमच्याकडे वॉटरप्रूफिंगची कामं केली जातात? नमस्कार, माझं नाव विशाल भोसले. आपल्याकडं बाथरूम वॉटरप्रूफिंग, टेरेस वॉटरप्रूफिंग याची सगळी कामं केली जातात. बऱ्याचशा पुण्यामध्ये बऱ्याचशा फ्लॅटमध्ये प्रॉब्लेम असतो की इंटरनल वॉलला लिकेज येतं. इंटरनल वॉलचा तुमचा डॅम्पनेस असतो, तर तो आपण 100% विना तोडफोड लिकेज बंद करतो. बाथरूममध्ये आपण इंजेक्शन ट्रीटमेंटद्वारे तुमचं संपूर्ण लिकेज आहे ते बंद करतो. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा फ्लॅटमध्ये छतामधून लिकेज असतं, तर आपण ते डॉक्टर फिक्सिट केमिकल वापरून ते संपूर्ण लिकेज स्टॉप करतो आपण. बरोबर. तर अशा प्रकारे तुमचं घर जे आहे ते पूर्णपणे सुरक्षित करण्याचं काम डॉक्टर फिक्सिट हे करत असतं. यासाठी तुम्हाला आम्ही या जो मागे पोस्टरवर नंबर दिलाय त्याच्यावरती कॉल करू शकतो, बरोबर? किंवा तुमचा काही अजून पर्सनल नंबर आहे जो तुम्ही देऊ इच्छित असाल, जेणेकरून तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक येऊ शकतील आणि त्यांच्या घराच्या मेंटेनन्समध्ये तुमचा हातभार लागेल. तर तुम्ही नंबर देऊ शकता? एकच नंबर आहे, 9822492945. अच्छा, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच. मला कधी काही प्रॉब्लेम असेल तरी आपण तो 100% सॉल्व्ह करून देऊ. बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की फ्लॅटमध्ये प्रॉब्लेम असतात जे की साधे प्लंबरकडून ते कामं होत नाहीत. तुमचा ओल्ड डॅम्पनेस तसाच राहतो, तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल केला तर आम्ही तुमचं 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो. नक्कीच. तर प्रॉब्लेम फिक्स करण्याचं काम सुद्धा डॉक्टर फिक्सिट करते. तर नक्कीच या स्टॉलला व्हिजिट करा आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहे यांच्यासोबत शेअर करा. तुम्ही नक्कीच सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल अशी मला आशा आहे. थँक्यू सो मच. हे प्रदर्शन गुढीपाडव्यापर्यंत सुरू आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.